मंडळींनो, आज आपण अशी घटना बघणार आहोत, जी घटना ऐकल्यानंतर आपल्याला अतिशय संताप आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केलं आहे, त्या व्यक्तीला जास्तीत जास्त मोठी शिक्षा ही कायद्याने द्यावी, असे आपल्याला मनापासून वाटल्याशिवाय राहणार नाही. मंडळींनो, घटना सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे, की जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी, क्राईम एम एचमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळींनो, ही जी घटना घडलेली आहे, ही पुण्यामधील घडली आहे. पण या घटनेची सुरुवात होते ही सांगली जिल्ह्यामधील एका गावातून. या गावात एक रतन नावाचा 35 वर्षीय तरुण राहत होता. रतनच्या परिवारामध्ये त्याचे आई वडील, त्याची बायको आणि त्याचे 2 मुलं राहत होते. रतन हा एका छोट्या कंपनीत काम करत होता. रतनच्या जीवनात सर्व काही सुरळीत चाललेलं होतं. पण मात्र काही काळानंतर रतनमध्ये वेगळेच बदल घडून आले. रतन हा रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि आपल्या बायकोला आणि आपल्या मुलांबरोबर वाद घालायचा. बायकोला घाण शिव्या आणि तिला विनाकारण मारहाण करायचा. रतनचे असे वागणे बघून त्याच्या आई वडिलांनी ठरवले की रतन जर इथे राहिला तर गावातील लोक त्याला अजून बिघडून ठेवतील. मग त्याच्या आई वडिलांनी निर्णय घेतला की आता आपण रतनला पुण्यामध्ये त्याच्या बहिणीकडे पाठवायचे कामासाठी. रतनच्या आई वडिलांना वाटले की रतन पुण्यामध्ये गेल्यानंतर चांगले काम करेल, पैसे कमवेल, आपल्या बायको पोरांना सांभाळेल. म्हणून रतनच्या आई वडिलांनी त्याच्या बहिणीकडे रतनला पाठवलं. 12 मार्च 2025 रोजी रतन आपल्या बायको आणि मुलांना घेऊन पुण्यात गेला. पुण्यात रतनची बहीण राहत असल्यामुळे 1 महिन्यात त्या बहिणीने रतनला सांभाळले. आता बहिणीला वाटली की रतन पुण्यात नवीन आहे, काम शोधण्यासाठी टाइम लागेल. त्याचे मुलं बाळ खूप लहान आहे, त्याची सुंदर बायको आहे. म्हणून त्याच्या बहिणीने रतनला काही दिवस सांभाळले, त्याला खूप मदत केली. मग काही दिवसानंतर रतनला पुण्यामध्ये एक सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली. मग नित्यनेमाने रतन हा कंपनीत कामाला जायचा. मग काही काळ ओलांडून गेल्यानंतर रतनच्या बहिणीने रतनला पुण्यामधील एका परिसरात रूम भाड्याने शोधून दिली आणि तेथे आता रतन आपल्या बायको आणि मुलांबरोबर राहू लागला. मग रमेशचा संसार आता चांगल्या प्रकारे चाललेला होता. रमेश हा कामाला जायचा आणि त्याची बायको घरी एकटीच राहायची. आता रतन हा कामाला जात असल्यामुळे त्याच्या बायकोला घरातील छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागायचे. बाहेरून किराणा भरून आणणे, बाजारहाट करणे यासाठी त्याची बायको बाहेर जात असे. आता कामानिमित्त रतनची बायको बाहेर जात असल्यामुळे तिची ओळख काही महिलांसोबत, पुरुषांसोबत चांगली झाली. बायको सुंदर दिसत असल्यामुळे रतन तिच्यावर खूप हिसळत होता. तिला म्हणायचा की तू एकटे बाहेर नको जाऊ, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, अशी रोकटोक करायचा. एक दिवस काय झालं, रतनची बायको किराणा दुकानामध्ये सामान घेत होती आणि त्या दुकानदारासोबत ती गप्पा गोष्टी करत होती. तेव्हा ते रमेशने बघितलं. रमेशला वाटलं आपल्या बायकोचं आणि त्या दुकानदाराचं काहीतरी चाललेलं आहे. रमेशला आता त्याच्या बायकोवर संशय येऊ लागलेला होता. मग त्या दिवशी रतन हा संध्याकाळी खूप दारू पिऊन येतो आणि त्याच्या बायकोला मारहाण आणि शिवीगाळ करतो. पण बायकोला काही समजत नव्हतं की रतन हा असा का वागत आहे. बायकोने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही सांगायला तयार नव्हता. एके दिवशी तर त्याने आपल्या बायकोला निर्वस्त्र केलं आणि मुलांसमोर आपल्या बायकोला खूप मारलं आणि शिवीगाळ केली. तरी पण त्याची बायको त्याच्याविषयी कुणाला सांगत नव्हती. तिला इज्जतीची जास्त काळजी वाटत असल्यामुळे त्याची बायको ते दुःख आपल्या मनात ठेवायची. काही दिवस रतन हा शांत राहिला. त्याने दारू पिणे बंद केले. बायकोला शिवीगाळ देणे, मारहाण हा सर्व प्रकार त्याने बंद केला. बायकोला वाटले की आता रतन सुधारलेला असेल. पण रमेशच्या स्वभावामधील बदल हा थोड्या काळापुरताच होता. 26 एप्रिल 2025 रोजी रमेशचा वाढदिवस होता. मग रमेशने आपल्या जिवलग मित्राला घरी जेवणासाठी बोलवलं. मग त्याचा मित्र संजय हा जेवणासाठी रतनच्या घरी आला. मग रतनचा मित्र संजय रतनच्या घरी आला, जेवला, सर्व गोष्टी केल्या. रतनचा वाढदिवस तिथे साजरा झाला. पण मात्र जो रतनचा मित्र होता, त्याची नजर रतनच्या बायकोवर होती. तो तिला बघताच तिच्या प्रेमात पडला. कारण रतनची बायको दिसायला खूप सुंदर होती आणि आकर्षक पण होती. तिच्याकडे बघून कोणीही आकर्षित होऊन जायचं असं तिचं सौंदर्य होतं. मग जेव्हा रतन कामाला जायचा तेव्हा त्याला भेटायच्या बहाण्याने रतनचा मित्र संजय त्याच्या घरी यायचा. रतन घरी नसताना त्याचा मित्र त्याच्या बायकोसोबत गप्पा गोष्टी करायचा, तिला हसवायचा. रतनच्या मित्राची आणि रतनच्या बायकोची एवढी ओळख झाली होती की त्या ओळखीनंतर त्यांचे प्रेम जुळले.
मग जो रतनचा मित्र होता तो रतनच्या घरी दररोज जायचा आणि त्याच्या बायकोसोबत गप्पा गोष्टी करायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करून जायचा. पण याची भनक रतनला नव्हती. रतन हा कामाला जायचा आणि रात्री दमून थकून घरी यायचा. रविवारचा तो दिवस होता आणि रतनच्या कामावर सुट्टी होती. रतन हा घरी राहून आपल्या बायको आणि मुलांबरोबर वेळ घालवत होता. रतनला वाटले की आपला मित्र हा खूप दिवसानंतर आलेला आहे, तेव्हा रतनने त्याचे चांगले स्वागत केले. पण त्याला माहीत नव्हते की त्याच्या पाठीमागे त्याचा मित्र त्याला धोका देत आहे. पण काही वेळ बसल्यानंतर रतनने त्याच्या बायकोचे आणि त्याच्या मित्राचे इशारे बघितले आणि त्या इशाऱ्यातून रतनला त्याच्या बायकोवर संशय आला. मग रतनचा मित्र त्याच्या घरी गेल्यानंतर रतन हा संध्याकाळी खूप दारू पिऊन आला आणि आपल्या बायकोला मारहाण आणि शिवीगाळ करू लागला. सलग 2-4 दिवस रतनने त्याच्या बायकोला मारले. रतनला आपल्या बायकोविषयी एवढा संशय वाढला होता की त्याने तिचे हात दोरीने बांधून ठेवले आणि तिला निर्वस्त्र केलं. मग रतनने घरामधील एक लोखंडी पत्रा घेतला आणि त्याचे वस्त्र बनवले आणि त्याने त्याच्या बायकोच्या गुप्तांगाला लावले आणि गुप्तांगाला लावल्यानंतर त्याने त्या लोखंडी वस्त्राला कुलूप लावले. आता कुलूप लोखंडी असल्यामुळे रतनच्या बायकोला खूप वेदना होत होत्या. ती ओरडत होती. ती मदत मागत होती. पण तिची मदत करायला कोणीही आले नाही. कारण रतनचे घर होते एका शेतामध्ये. मग काही वेळानंतर एक जोडपं रतनच्या घरासमोरून जात होतं. त्यांनी रतनच्या बायकोचा आवाज ऐकला आणि ते घराकडे धावले. मग त्या जोडप्याने रतनच्या बायकोला अशा अवस्थेत बघून त्यांनी थेट पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. मग पोलिसांनी रतनच्या बायकोचे हात खोलले आणि तिला विचारलं, हे तुझ्यासोबत कोणी केलं? तेव्हा रतनच्या बायकोने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. मग पोलिसांनी रतनचा शोध घ्यायला सुरुवात केली. कारण रतनकडे त्या गुप्तांगाच्या वस्त्राची चावी होती. मग काही वेळानंतर पोलिसांनी रतनला पकडले आणि त्याच्याकडून कुलपाची चावी घेतली. मग पोलिसांनी रतनकडून चावी घेतल्यानंतर त्याच्या बायकोला त्या वेदनेपासून सोडवलं. मग पोलिसांनी रतनला अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. मंडळींनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रतनला त्याच्या कर्माची शिक्षा भेटेल असे आपण गृहीत धरू. पण मंडळींनो, तुम्हीच बघा, देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये या अशा प्रकारच्या घटना घडत आहे. हे खूप लज्जास्पद बाब आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच आम्ही सांगत आहोत. मंडळींनो, या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुढच्या घटनेमध्ये मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.